नमस्कार मित्रांनो. मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओंकार युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ काय असणार आहे ओंकार, प्लीज सगळ्यांना सांग. आजचा व्हिडिओ असा असणार आहे की टॉप 5 स्टेकेशन इन अलिबाग. तर आम्ही ज्या ठिकाणी फिरलेलो आहोत, ज्या स्टेकेशनमध्ये आम्ही ॲक्च्युअल गेलेलो आहोत, ते स्टेकेशन आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण हेल्पफुल होईल की अलिबागमध्ये जर तुम्ही प्लॅन करत असाल कुठे स्टे करायचा, बजेट फ्रेंडली आहे. तर बजेट मध्ये रेस्टॉरंट म्हणजे जे राहण्याचं आहे, होमस्टे वगैरे ते तुम्ही सर्च करत असाल तर आम्ही तुम्हाला तेच सजेस्ट करणार आहोत. येस, तर हे सगळे होमस्टे आहेत. सो जास्त लक्झरी नाही आहेत. सो प्राइस प्रमाणे प्लीज एक्सपेक्टेशन्स पण तसेच ठेवा, कारण हे सगळे बजेटमध्ये आम्ही सांगणार आहोत. तर त्यामुळे ते इतके फॅन्सी किंवा असे नाहीत, पण छान आहेत, क्लीन, छान, व्यवस्थित जर तुम्हाला राहायचं असेल तर. आणि मोस्टली जर तुम्ही प्लॅन करत असाल अलिबागला जायचं तर आपण मोस्टली बाहेरच फिरत असतो. जेव्हा पण आपण बाहेर जातो तर आपण फक्त रात्री झोपायलाच येणार असू. पण जर तुम्हाला फक्त 1-2 दिवस आहेत आणि जर तुम्हाला काहीतरी लक्झरी ऑप्शन हवे असेल तर अलिबागमध्ये खूप लक्झरी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. पण हा व्हिडिओ आहे आमचा टॉप 5 रेकमेंडेशन होमस्टेचे जिथे आम्ही गेलो. तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर नंबर 5 आहे आपला मनीष विला, जो की आहे रेवदांडा बीच जवळ. तर रेवदांडा बीचच्या जवळ हा विला आहे आणि इथे पण ऑलमोस्ट पर पर्सन वाईज पैसे घेतले जातात. तेच 1600-1700 असे पर पर्सन आहे. जर मोठा ग्रुप असेल तर अजून कन्सेशन मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये ऑल मील्स इन्क्लुडेड आहेत. आणि बीचच्या पण अगदी जवळ आहे हा सुद्धा विला. त्याचं मी इन्स्टावरती एक रील बघितला होता, त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो होतो. तर खूप छान आहे हा पण विला. बीच अगदी म्हणजे असं बीच व्ह्यू नाही भेटत, पण प्रॉपर्टीला लागूनच बीचचा गेट आहे ह्याचा. तर हा आहे आपला नंबर 5. तर नंबर 4 जे आम्ही रेकमेंड केलेलं आहे नंदाई विला होमस्टे करून. नंदाई विला होमस्टे जे आहे काशीद आणि मुरुडच्या मध्येच आहे, म्हणजे ऑन द वेज आहे. काशीद टू मुरुड हा एकच पट्टा पडतो, त्याच्यामध्येच आहे. व्हेज आणि नॉनव्हेजची प्राइस वेगळी आहे. व्हेज जर तुम्ही चॉईस करत असाल तर 1500 पर पर्सन लागतं आणि नॉनव्हेजसाठी जर जाताल तुम्ही तर 1700 आहेत पर पर्सन. आणि जर तुम्हाला प्रॉपर म्हणजे चुलीवरचं प्रॉपर एकदम ऑथेंटिक जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल तर नंदाई विलामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि बाकी बीच जवळच आहे, जास्त लांब नाहीये. बीच मधून व्ह्यू नाही भेटणार, पण बीच जस्ट वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे इकडे. आणि इथे बीच वरती थोडे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे की ती बनाना राईड्स वगैरे. ते तर ऑलमोस्ट आता अलिबागला सगळीकडेच ते एक इथे एक्सपिरियन्स करण्यासारखे आहे. बाकी रूम वगैरे डिसेंट आहेत, प्राइसच्या प्रमाणे रूम आहेत. म्हणजे 1700 रुपयामध्ये अजून काय हवंय. 1700 मध्ये जे नॉनव्हेजचं त्यांनी प्राइस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिकन हवं तर चिकन घेऊ शकता, फिश हवं तर फिश घेऊ शकता. पण मी रेकमेंड करेल की तुम्ही फिश साठीच जावा. म्हणजे जो माणूस नेहमी चिकन खातो तर मी ह्यावेळेला सजेस्ट करेल की तुम्ही ह्या होमस्टे मध्ये गेल्यानंतर फक्त फिश खावा. टेस्ट एकदम भारीच आहे. आणि बार्बिक्यू पण देतात ते लोक. बार्बिक्यूचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. किंवा ते आपण नेऊन दिली म्हणजे चिकन आणून तरी पण ते होऊ शकतं, करून देतात. आणि ऑब्व्हियसली कपल गेले तर ते लोक तेवढेच चार्जेस घेतात 1700च्या हिशोबाने पर पर्सन. पण जर तुमचा पूर्ण मोठा ग्रुप असेल, कॉलेजचा ग्रुप असेल किंवा शाळेतला ग्रुप असेल किंवा तुमची फॅमिली असेल पूर्ण, म्हणजे 10 ते 15 जण असतील तर ऑब्व्हियसली थोडंफार कन्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटू म्हणजे तो पूर्ण अख्खा विला मिळू शकतो. तो प्रायव्हेट पूर्ण विला तुमचाच असेल जर तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंडचा मोठा ग्रुप झाला. कारण की त्याचं नावच त्याचं आहे की नंदाई विला हॉलिडे होम्स. सो तो अख्खा तो विलाच तुम्हाला मिळेल. आपला 3rd होमस्टे आहे सागर तरंग रिसॉर्ट. हा पण परत अलिबाग मध्येच आहे. मेन बस स्टँड जो आहे तिथून हा 20 मिनिट्स अंतरावर आहे. जर तुम्ही पर्सनल व्हेकल नसेल आणि तुम्ही बाय बोट किंवा बाय बस वगैरे असं ट्रॅव्हल करत असाल, बजेट ट्रॅव्हल असेल, तर मेन बस स्टँड पासून हा 20 मिनिट्सच लांब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे प्रॉपर्टी मधूनच छान एक नारळाची बाग आहे. त्या नारळाच्या बाग मधून तुम्ही
बीच पर्यंत पोहोचू पोहोचता शकता. आणि ती पूर्ण त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. Private property. तिथे छान असा त्या नारळाच्या बागेत छान झोपाळा आहे, त्या दुपारी छान तुम्ही निवांत तिथे एन्जॉय करू शकता. फक्त इकडे असं आहे की हे पर पर्सन चार्ज करत नाहीत. इथे चार्जेस जे आहेत ते रूम वाईज आहे. सो जसं तुम्ही रूम घ्याल बीच व्ह्यू किंवा असं तसं 2,500, 3,000, 4,000, 5,000 असे रूम्सचे प्राइस वाढत जातात आणि जेवण वेगळं, जे काय तुम्ही जेवाल त्याप्रमाणे जेवणाचे चार्जेस त्यांचे वेगळे आहेत. बाकीचे जे 2 आम्ही तुम्हाला याच्या आधी सांगितलं त्याच्यामध्ये 1,700 रुपयामध्ये तिन्ही टायमाचा मील मिळत आहे. पण इथे तसं नाहीये. पण इथे मी जस्ट तुम्हाला हा रेकमेंड करते कारण की 2,000-2,500 रुपये आहे आणि जेवून असं आपण किती जेवतो, तर थोडा महाग ऑप्शन आहे होमस्टेचा. बट कम्पॅरेटिव्ह बाकीचे जे आम्ही सांगतोय बट बेस्ट आहे कारण की बीच डिरेक्ट ऍक्सेस आहे. Access काय आहे. काय त्यांचे बीच व्ह्यू रूम्स पण आहेत त्यांच्याकडे अवेलेबल की डायरेक्ट रूम मधून बीच दिसतो. आणि जर तुम्ही कपल वगैरे असाल तर तरी पण हे खूप छान आहे कारण की एक छान कोझी एक्सपिरियन्स येतो. आणि हे पण तिकडचे जे लोकल आहेत त्यांनी सुरू केलंय. जेवण ऑब्व्हियसली अतिउत्तम, सी फूड एक नंबर. फक्त इथे असं आहे की ह्या पर पर्सन वाईज पैसे हे लोक घेत नाही, हे लोक पर रूम वाईज चार्जेस घेतात. आणि मग ते बजेटनुसार तुम्ही बुक करू शकता की तुम्हाला कुठल्या रूम मध्ये जायचं. आणि ऑब्व्हियसली अवेलेबिलिटी वरती पण आहे. पण ह्याच्यात ब्रेकफास्ट, लंच, डिनर काहीच इन्क्लूड नाहीये. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की फक्त प्रॉपर्टी इतकी छान सुंदर आहे. जर तुम्ही क्षणभर विश्रांती मराठी मूवी बघितला असेल, त्याच्यात तो जसा बंगला आहे, छान नारळाची बाग आणि त्याच्यामध्ये तो विला आहे, तसं इथे आहे. सो खूप मस्त आहे. तर हा बेसिकली व्ह्यूचे पैसे आपण बोलू शकतो. येस. तर तसा हा म्हणून हा आमचा आम्ही टॉप 3 मध्ये टाकला आहे ह्याला. येस. तर नंबर 2 ला जे आम्ही स्टेकेशन ठेवलेलं आहे, हा पण एक होमस्टेच आहे. नाव आहे सूर्य किरण हॉटेल. हा पण काशीद बीच पासून जवळच आहे. काशीद बीच म्हणजे व्हाईट सँड बीच ज्याला बोललं जातं. तिथून जस्ट म्हणजे बाईकने जर जाताल तुम्ही तर 5 मिनिटाच्या अंतरावरती आणि वॉकिंग 10 मिनिटं आहे. जर एवढा लांब जायचं नसेल तर प्रॉपर्टीतला थोडस वॉकिंग डिस्टन्स वरती लगेच बीच आहे. जास्त लांब नाही, म्हणजे 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वरती बीच आहे. पण प्रॉपर्टी मधून प्रायव्हेट ऍक्सेस नाही. हा म्हणजे मेन रोड वरती यायचं. मेन रोड वरती गेल्याच्या नंतर परत पुन्हा एक लेफ्ट येतो. तो लेफ्ट घेतला की पूर्ण तो बीच निघतो. आणि राहायचे चार्जेस जर झाले तर 1,700 रुपये हे आहे नॉनव्हेजचे पर पर्सन. आणि व्हेज जर तुम्हाला हवं असेल तर 1,500 रुपये आहे पर पर्सन. नॉनव्हेज मध्ये सेम चिकन थाळी आहे आणि बाकी मच्छी तुम्हाला खायला भेटते. आणि हा बिझनेस पूर्ण फॅमिलीच रन करतात. नवरा बायको आहे आणि बाकी त्याचे 1-2 वर्कर येतात कामाला. आणि बाकी रूम पण डिसेंट आहेत, म्हणजे 1600च्या हिशोबाने प्रॉपर आहेत. बाकी अजून वेगळे पण असतात. काही कपल्स येतात, काही मोठे मोठे ग्रुप येतात. तर तो पण एक एन्जॉय करायला इकडे भेटतो. आणि 1,700 रुपयामध्ये पूर्ण तिन्ही टायमाचं मील इन्क्लूड आहे. म्हणजे गेल्यावरती दुपारचं जेवण, चेक इन चेकआउट टाइम तुम्हाला सांगतो मी. चेक इन टाइम आय थिंक 11 वाजेपर्यंत आहे. 12चं चेक इन आहे. 12चं चेक इन न केल्याच्या नंतर 1-1:30 वाजेपर्यंत तुम्ही जेवू शकता. म्हणजे नॉनव्हेज तर नॉनव्हेज, व्हेज तर व्हेज. परत इव्हनिंगला जे तुम्हाला पाहिजे स्नॅक्स 7-8 वाजता ते पण आहे. आणि परत डिनर इन्क्लूड आहे. आणि दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं पण मील इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. ब्रेकफास्ट. मग ब्रेकफास्ट मध्ये पण ते लोक चांगला ऑप्शन देतात. पोहे, ऑमलेट पाव, उपमा, तुम्हाला जे हवं ते. मग 3-4 असे ऑप्शन्स असतात, त्याच्यात तुम्हाला जे हवं ते. आणि छान पोटभर देतात जेवण. आणि लंच पण जे आहे ते प्रॉपर थाळी देतात. सो तुम्हाला डिसाईड करा. एक तुम्हाला चिकन थाळी मिळते आणि एक फिश थाळी मिळते. ह्यांच्याकडे असं आहे की दोन्ही फिश थाळ्या पण मिळतात, पण त्याचे ते लोक काही 100-200 जास्त घेतील. म्हणजे पूर्ण पॅकेज जसं 1,700चे तर ते तुम्हाला 1,800 सांगतील जर तुम्हाला दोन्ही टाइम फिश हवं असेल तर. आणि फिश मध्ये जो अवेलेबल असेल तर ते सांगतात की सुरमई किंवा पापलेट, किंवा फक्त पापलेटच अवेलेबल आहे. किंवा आम्ही गेलेलो तेव्हा दोन्ही टायमाला आम्ही फिश थाळीच घेतलेली. दुपारी आम्ही सुरमई खाल्लेली आणि संध्याकाळी आम्ही पापलेट थाळी घेतलेली. मग प्रॉपर सोलकढी, भाकरी, भात वगैरे अशी छान एकदम पोट भरेल अशी छान पूर्ण थाळी ते लोक देतात. आणि हो, रूम्स पण हे बघा, परत मी सांगते की 1,600-1,700 रुपयामध्ये तुम्हाला तिन्ही टायमाचं जेवण मिळतंय. जसं आधीच मी सांगितलं नंबर 3 सागर तरंग, ते लोक
रूम्स एक नंबर आहेत, कारण की ते लोक बाकी काय इन्क्लूड देत नाही, जेवणाचे वेगळे पैसे आहेत. इथे रूम्स डिसेंट आहेत, छान बेड आहे, एसी आहे, एसी रूम पकडून तुम्हाला 1700 रुपयामध्ये इट इज अ स्टील डील. इतकं बजेट फ्रेंडली तुम्हाला कुठे नाही मिळणार, जिथे 1700 रुपये एका माणसाची तुम्हाला तिन्ही टायमाचं जेवण, त्यात पण सी फूड जेवण आणि रूमचे पण प्राइस त्यातच इन्क्लूड आहे. सो 2 माणसाची तुम्ही अराउंड जर 1700 रुपये भरता, तरी ती 3400 मध्ये तुम्ही जेवण पकडून राहताय. बरोबर. विच इज अ व्हेरी गुड. त्यामुळे रूम्स इतक्या अशा वाव भारी नाहीत. त्यांनी आता नवीन एक अजून फ्लोअर ऍड केलाय, जिथे नवीन रूम्स आहेत, पण त्याचे प्राइसेस जास्त आहेत. त्याचे 2000-2500 ती लोक चार्ज करतात एका दिवसाचे, पण रूम नाही, तेच 2000 एका माणसाचे, पण त्याच्यामध्ये तिन्ही टायमाचं जेवण असं ते लोक. आणि ते नवीन आहे, तिथे छान असे झोपाळे वगैरे त्या लोकांनी ऍड केलेत. एक फोटो आहे माझ्याकडे त्या झोपाळ्यावरचा ओंकारचा आणि माझा, तो मी इथे नक्की पोस्ट पुढे तुम्हाला दिसेल मध्ये कुठेतरी. सो प्रॉपर्टी छान आहे, तिथे पण असे छान जास्त प्रॉपर्टीचा एरिया आजूबाजूचा असा खूप मोठा नाही, कारण की रोड थोडा टच आहे. पण बजेट बोलाल, बजेटमध्ये जर आहे का, तर ऑब्व्हियसली आहे. आणि त्यांनी पण थोडीस नारळाची झाड, पण तिथे त्यांनी असे झोपाळे वगैरे लावून ठेवले, तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे. तर नंबर 1 आपला आहे नाईकवाडी कॉटेज. सो जसं मी म्हटलं की नाईकवाडी कॉटेज हा पूर्ण त्यांनी एक विलेज वाइब्स दिले. हे पूर्ण कॉटेजेस आहेत, हट्स आहेत. आम्ही जिथे राहिलेलो ते एक मचानवरती राहिलेलो, म्हणजे एक त्यांनी असं थोडं उंचावट्यावरती बांधलाय कॉटेज, आणि बाकी सारे जसे ते थोडंसं विलेज वाइब्स, अशी सारवलेली जमीन आहे, पूर्ण झाडं आहेत, नारळ नाही सॉरी आपली सुपारीची झाड आहेत, आणि त्यांच्या वाडीतच त्यांनी हे असे हट्स वगैरे बनवले. सो इथे जास्त मोठा नाहीये, त्याचे मोजून 4 हट्स आणि 1 मचान. तर ज्याच्यामध्ये जास्त पण अगदी 3 ते 4 जण एका हटमध्ये आरामात राहू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे जर छान पीसफुल आणि क्वालिटी हवं असेल तर दिस इज अ बेस्ट. हा नंबर 1 फॉर अ रिझन आहे, कारण की एक तर बजेट फ्रेंडली, आणि दुसरं तर की जास्त गर्दी नाही, जास्त किलबिल. कारण की आपण मोस्टली जेव्हा बाहेर जातो कुठे स्टेला, तर आपण एक पीस ऑफ माइंड किंवा शांततेसाठी आपण जातो, आणि त्यासाठी हा नाईकवाडी कॉटेजेस इज अ बेस्ट ऑप्शन. तिथे त्यांनी असे झोपाळा, बैलगाडी आणि असं पूर्ण म्हणजे गाव, आधीची जशी गाव होती, गावची जशी झोपड्यां टाईप घरं होती, तसं त्यांनी पूर्ण ते बनवलं आहे. तिथे मध्ये त्यांनी जुने असे खाटले टाईप टाकलेत, आणि त्या खाटल्यावरती दुपारी इतकी छान झोप येते, शांत होता. म्हणजे आम्ही इथून गेलो, सकाळी लवकर उठून गेलो, बोटने वगैरे गेलो, आणि गेल्या तिथे आम्ही आमच्या त्या मचानमध्ये दुपारी नव्हतोच, फक्त रात्री झोपायला गेलो. आम्ही अख्खा दिवस, अख्खी दुपार त्या नारळ पोपलीच्या वाडीमध्ये त्या खाटवरती त्यांनी असे छान उशा ठेवल्यात, आणि पंखा पण आहे तिथे. पंख्याची गरज लागत आहे, पण कधी कधी जास्त वारा नसतो तर थोडं गरम होऊ शकतं, त्यामुळे पंखा पण आहे. मस्त पंखा लावायचा आणि दुपारी झोपून जायचं. नुसते पक्ष्यांचे आवाज आणि शांतता तर इतकी, म्हणजे बघा, मी अजून त्या ट्रान्स मध्ये गेले जस्ट विचार करून, की इतकं पीसफुल आणि इतकं छान. अगेन खूप छान आहे. वाडी त्यांनी एक हे केलंय, पण बीच टच प्रॉपर्टी नाही, किंवा या बीच वरून वॉकिंग डिस्टन्सला पण बीच नाही आहे. हा होमस्टे बीच पासून थोडा लांब आहे. इथून रेवदांडा फोर्ट जो आहे तो 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. वॉकिंग बीच नाही आहे, पण जर तुम्ही छान पीसफुल याच्यासाठी जात असाल तर नक्की त्याचा. आणि मी याचं प्राइसिंग तुम्हाला शेवटला मी इतकी तारीफ केली आहे, ह्याचे काही फुटेजेस मी बोलत असताना तुम्हाला दिसले असतील त्याचे. तर ह्यांनी आमचे घेतलेले 1600 रुपये पर पर्सन, म्हणजे आम्ही दोघंच गेलेलो इथे. माझे 1600, ह्याचे 1600. त्याच्यामध्ये अगेन 3 टायमाचं जेवण. गेल्यावरती त्यांनी पण इथे एक रूल त्यांचा फिक्स आहे, की एक टाइम तुम्हाला चिकन थाळी मिळणार आणि एक टाइम फिश थाळी मिळणार. फिश अगेन जो अवेलेबल असेल तो सुरमई किंवा पापलेट, आणि दुसऱ्या दिवशीचं चेकआउटच्या आधीचं तुमचं ब्रेकफास्ट, आणि संध्याकाळचा फक्त चहा बरोबर नाश्ता नाही काय मिळणार, नॉर्मल बिस्किट्स वगैरे देतील, पण जास्त काही चहा बरोबर, पण चहा मिळतो संध्याकाळचा, चहा कॉफी जे काय हवंय ते. सो अगेन इट इज अ स्टील डील. इतक्या छान अशा
वातावरणामध्ये, इतक्या शांततेमध्ये मेन क्वांटिटीपेक्षा क्वालिटी सर्व करतात ते. कारण की आज मी की 4च कॉटेज येते, त्यामुळे गर्दी नसते. 5वा तो मचान आहे. असून 2 प्रत्येकी कॉटेजमध्ये जरी माणसं असली तरी तिथे गर्दी होत नाही. त्यामुळे ते खूप छान वाटतं, खूप पीसफुल वाटतं. आणि त्यामध्ये 1600 रुपये इज नथिंग मला तर असं वाटतं. आणि एक टाइम तुम्हाला चिकन थाळी मिळते, अगेन भाकरी भात अशी प्रॉपर थाळी, आणि संध्याकाळी आम्ही फिश थाळी आम्हाला मिळालेली, आणि दुसऱ्या दिवशी पोहे दिलेले त्यांनी. इथे ब्रेकफास्ट मध्ये ऑप्शन नाहीये पोहे, किंवा जे मोस्टली पोहेच असतात, पोहे आणि चहा. आणि सोलकढी इकडची खूप छान आहे. जर तुम्ही जाता तर नक्की इकडची सोलकढी ट्राय करा. जेवण अति उत्तम आहे इकडचं, खूप मस्त, खूप बाप जेवण आहे. तर असा हा नाईकवाडीचा आमचा एक्सपिरियन्स होता. आणि म्हणून बजेट आणि एम्बियन्स आणि सगळ्या गोष्टी पकडून म्हणून आम्ही याला टॉप 1 वरती ठेवलाय. कारण की हा आम्ही गेलेलो आणि जे काय आम्ही अलिबागला गेलो त्यातला हा बेस्ट स्टे आहे. बजेट आणि सगळ्या ऍस्पेक्ट्सला डोक्यात ठेवून जर तुम्ही बघितलात तर असे होते आमचे बजेट फ्रेंडली स्टेकेशन जे तन्वी आणि ओमकार सजेस्ट केलेले. तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही जर कोणत्या स्टेकेशन मध्ये राहायचा प्लॅन करत असताल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुम्हाला आम्ही जे रेकमेंड केलेले स्टेकेशन आहेत ते तुम्हाला कसे वाटले. कारण की तुमचं जे कमेंट जर तुम्ही करताल, एक रिप्लाय करताल, तर तोच एक रिप्लाय आम्हाला हेल्पफुल होईल की आम्ही नेक्स्ट जे व्हिडिओ बनवू ते कसे बनवू. म्हणजे हे काय बोलतात त्याला, एक मोटिवेशन. आम्हाला मोटिवेशन मिळते की तुम्ही रेकमेंड केलं आणि आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला आवडलं. जसं फॉर एक्झाम्पल आत्ताच म्हणजे वेळणेश्वरचा जो आमचा व्लॉग आला होता, तो ऑब्व्हियसली माझ्या मैत्रिणीच्याच होमस्टेला गेलो होतो, पण आम्हाला तो होमस्टे आवडला, ते ॲम्बियन्स आवडला म्हणून आम्ही युट्यूबवरती टाकला. आणि तिचा आम्हाला काही दिवसांनी फोन आला मला तिचा की त्यांनी तुझा व्हिडिओ बघून एक पुण्याचे लोक आमच्याकडे आलेत आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मैत्रिणीचा व्लॉग बघितला आम्ही आणि आम्ही आलो. तर हे मला तिने सांगितलं. पण जर तुम्ही स्वतः गेलात, म्हणजे ऑब्व्हियसली जायच्या आधी नका करू, पण ऍटलीस्ट जाऊन आल्याच्या नंतर कमेंट करा की तन्वी ओमकार तुम्ही ज्या प्लेस सजेस्ट केलं तिथे आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला ते खरंच आवडलं तरी सांगा. नाही ज्या काही गोष्टी आवडल्या त्याही तुम्ही सांगू शकता की अरे आम्ही गेलेलो पण तुमचं सांगितलं तसं ते नव्हतं. कारण होऊ शकतात की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे खूप छान सर्व्हिस होती, खूप छान गोष्टी होत्या, त्यात काही वर्षांनी चेंज पण होऊ शकतात, काही त्यांचे वर्कर्स चेंज होऊ शकतात. मी बोलू शकते की थोडं प्राइसिंग मध्ये पण वर्क आली होऊ शकतं. म्हणजे तुम्ही पावसाळ्याच्या टायमाला जाताल, पावसाळ्यामध्ये एवढं जास्त कोण फिरायला जात नाही आणि म्हणजे समजा की तेव्हा कदाचित जे फिशचे जे नॉनव्हेजचे ऑफ सीझन मध्ये रेट पण थोडे कमी उतरलेले असतात. पण आता डिसेंबर जान फेब किंवा लॉंग वीकेंड वगैरे आला तर त्यांचे प्राइस ऑब्व्हियसली जास्त असतात. तर प्राइस मध्ये होत राहतं ते तर ठीक आहे वरकाळी, पण एक्सपिरियन्स मध्ये की तो तिथे जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स केलात तो स्टँड, तो तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण की कमेंट जर तुम्ही करता तर त्या वाचून आम्हालाही कळतं की कसे जात आहेत व्हिडिओ, तुम्हाला आवडतायत की नाही आवडतायत, काही वेगळं केलं पाहिजे का, हे आम्हाला समजायला खूप हेल्प होते. तर तसं जर तुम्ही केलात तर आम्हाला खरंच खूप आवडेल. जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघून कुठे गेला असाल तर तिथल्या लोकांनाही सांगा, आम्हालाही सांगा की आम्ही तिथे जाऊन आलो. आता हे म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं म्हणून मला कळलं. बाकी असं जे आहेत की ऑब्व्हियसली ज्यांना आम्ही ओळखत नाही, कारण की आम्ही कुठे पेड जात नाही, आम्ही आमचे पैसे खर्च करून जातो, त्यामुळे ते लोक आमच्या टच मध्ये नसतात की तुम्ही ते ब्लॉग बनवून गेलात तर असं झालं असं सांगणारे आम्हाला कोण नसतात. जर तुम्हीच ते सांगितलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. तर आम्ही पुढच्या वेळी अजून रिव्ह्यू देताना किंवा गोष्टी सांगताना अजून कॉन्शियसली किंवा अजून विचार करून की ह्याला बाबा आपण वर्थ आहे का हा आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी, हा विचार करून आम्ही व्हिडिओ बनवू. तर येस, असा होता हा पूर्ण आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून खूप खूप धन्यवाद. येस, माझ्याकडून सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही प्लॅन करत असाल की इथे जायचंय तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आणखीन ह्यांचे प्रॉपर गुगलचे जर मला लिंक मिळाले तर लिंक, कॉन्टॅक्ट सगळं मी यांचे डिटेल्स देईन किंवा त्यांचे इन्स्टा हँडल्स मेन्शन करीन, तर तिथे त्यांचा नंबर्स आणि सगळं मेन्शन असतं.
तर मी तेही सगळं करीन. ह्या पूर्ण 5 होमस्टेजचे मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स मेन्शन करीन. अगेन मी सांगते, जेव्हा पण आम्ही कुठले स्टेकेशनचे किंवा असे व्हिडिओ बघतो तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, कारण की त्याच्यामध्ये मी डिटेल्स दिलेले असतात. कारण की प्रत्येक वेळी ते स्क्रीनवरती देणं शक्य नसतं आणि ते पॉज करून मग नंबर नोट डाऊन करा. त्यापेक्षा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, आयता नंबर दिलाय, लिंक दिली आहे, तर क्लिक करायचा, फोन करायचा. स्क्रीनवरती कशाला स्टॉप करत बघताय की अरे याचा नंबर नाही दिला, ह्याचा हे नाही दिला. जरा कष्ट घ्या, मोर फक्त डिस्क्रिप्शन बघा, त्यात तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जाते. जास्त मेहनत करायला मी देत नाही, तुम्हाला सगळं देते खाली. येस, तर परत एकदा सांगते, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करून बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.